अमित शहा करतायत आणि अमित शहाने थेट आपल्या गुजरात मित्रांना कॉन्ट्रॅक्ट दिले असे आरोप आहेत. कुणी कॉन्ट्रॅक्ट दिले, कशा करता दिले, काय केले कळलं पाहिजे. मला वाटतं की मिसिंग लिंकचा विषय मध्ये झाला. आमची एवढीच काळजी की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झाली पाहिजे आणि महत्त्वाची आहे. त्यात कोणाचा दुर्बल नाही. मिसिंग लिंक झाली चांगला प्रोजेक्ट आहे, आमचा प्रोजेक्ट आहे. मी थांबवला कारण मला सुरक्षितता वाटली नाही त्यामध्ये. त्यांनी केला चांगली गोष्ट आहे, आम्ही तो वापर केला. पण भीती अशी आहे की त्यामध्ये 40% कमिशन खाल्लं. कुंभमेळ्यामध्ये चाललंय ते किंवा मिसिंग लिंकमध्ये चाललंय किंवा इतर ठिकाणी चाललं. आपण बघतो की पूल कोसळत आहे, रस्त्यामध्ये भोग पडते. आणि शेवटी एका आमदाराला 50-50 कोटी द्यायला पैसे येतात कुठून? ते रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आणायला लागतं. राजरोसपणे चाललंय. म्हणून शक्तिमार्ग पाहिजे 1 लाख कोटी रुपये. बाबा अमित शहा शिक्षण, आरोग्य, स्किल डेव्हलपमेंट किंवा संशोधन यामध्ये लक्ष नाही सरकारचं. अमित शहा बद्दल जे राहुल गांधींनी स्टेटमेंट केलं त्याबद्दल राहुल गांधीला नोटीस पाठवली गेली. तर ते चाललं. त्याला काय तर मला सुद्धा सांगितलं की मी 2017ला नोटबंदीच्या विरोधामध्ये खूप आंदोलन मी केलं होतं. भाषण दिली मी, चुकीचा निर्णय होता. नागपूरला रिझर्व्ह बँकेसमोर आम्ही आंदोलन केलं, नेहमी आपण करतो तसं. त्यांची मला गेल्या आठवड्यात नोटीस आली की तुमच्यावर खटला भरलेला आहे आणि म्हटलं तुम्ही हजर आहात. मी आजारी असल्याचं सर्टिफिकेट दिलं, मान्य नाही केलं. म्हणजे आलं पाहिजे. मी गेलो नागपूरला, मी जामीन घेतला, आलो. 2017 जानेवारीचा खटला आत्ता भरला. ठीक आहे, भरा काय तुम्हाला वाटतं. आम्ही काय बोलायला थांबणार नाही. पण पातळी सोडून कोणी बोललं नाही पाहिजे. मी सुद्धा माझी पातळी चुकली काय झाली तर मी दिलगिरी व्यक्त करायची. सभ्यपणेच आपण विचाराची लढाई लढली पाहिजे. सुनेत्रा पवारांबद्दल जे मध्ये स्टेटमेंट केलं सपकाळाने असले वडेट्टीवार असतील, गुंगी गुडे त्याबद्दल खूप बवाल झाला महाराष्ट्रामध्ये. तुम्ही तुमचं ठाम मत सांगितलं होतं की तुम्ही म्हणजे हे काही योग्य नाही किंवा त्यामुळे तुमच्याही थोडं नावाची कॉन्ट्रोवर्सी झाली. त्याच्याबद्दल काय सांगा? म्हणजे मी नंतर माहिती घेतली, मी दिल्लीत होतो. तरी सकाळी 7 वाजता मला एक अंजली दमानिया ज्या ॲक्टिव्हिस्ट आहेत त्यांचा फोन आला. रागात त्या बोलल्या की तुमच्या पक्षाच्या वतीनं असं स्टेटमेंट सुनेत्रा पवारांकडून केलेलं तुम्हाला मान्य आहे का? मी झोपेतून उठलो होतो, म्हटलं थांबा मला बघू द्या काय झालं. नंतर फोन करतो. मी माहिती घेतली, ते ट्वीट पाहिलं, कुठल्या संदर्भात केलं होतं, काय पाहिलं. मी आमच्या अध्यक्षांशी बोलत त्यांना मी सरळ सांगितलं की योग्य नाही. आणि माझा मुद्दा काय होता की मुळातच आपल्या समाजातल्या किंवा आपल्या महाराष्ट्रात आपल्या देशातल्या महिला समाजकारणामध्ये राजकारणामध्ये येत. एखादी कोण आली तर तिला प्रोत्साहन देतात. त्याचा अर्थ प्रश्न विचारता असं नाही. तुम्ही सरकारी जबाबदारीच्या पदावर आहात, आम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही उत्तर द्यायचं नाही, तुम्ही ठरवा. मोदी उत्तर देतात का? नाही. पण आपण सभ्यता सोडली पाहिजे. काँग्रेस पक्षाची जबाबदारी की राजकारणाचा स्तर आपण ठेवला पाहिजे काय. मी त्यांना बोललो. म्हणजे म्हटलं नाही, मी बोललो की ते बरोबर झालं हे झालं. थोडीशी आमचं चर्चा झाली. म्हटलं असं नाही. म्हटलं मला तर बोलावं लागेल. मी नंतर ट्विट केलं, चुकीचं आहे. आणि ह्याला संदर्भ हा दिला की आपल्या समाजातल्या महिला राजकारणात येत नाही. त्याकरता राजीव गांधींनी 33% आरक्षण आणलं. मी महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ते 33% वाढून 30% केलं. तरी पण आपण फार प्रभाव पडला असं दिसतं. त्यामुळे कोणीतरी आलं कुठल्याही मार्गाने, नाते असतील गोते आले काम करतात, त्यांना करू द्या. त्यांना असं हिडवायचा प्रयत्न करू नका. मी ट्विट केलं. तू काय झालं, त्या अंजली दमानियांनी असं ट्विट केलं होतं की पृथ्वीराज चव्हाणांना मान्य आहे का? त्यांनी वेगळं प्रश्न विचारला. पण आपली अर्धवट माणसं आहेत पक्षाची, त्यांनी माझं नाव बोललं, मीच केलं म्हणजे आंदोलन सुरू झालं. पण त्यांना वस्तुस्थिती केल्या त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. मला कळलं. माझं स्पष्ट मत आहे की माझी जरी चूक झाली तरी ती बरोबर नव्हते. पण हे असं म्हणणं तर चुकीचं. अर्थात त्यांना सर्व काही माफ आहे असं नाही. तुम्ही उत्तर दिले पाहिजे. तुम्ही पालकमंत्री आहात त्या जिल्ह्यात, तुम्ही आपल्या एका खात्याचं जबाबदार मंत्री तर कोण द्यावे लागते. एवढंच पण GDP मध्ये भारत सध्या घसरला, अर्थव्यवस्था घसरली आहे आणि 6व्या स्थानावर भारत गेलेला आहे. हे काय झालंय की जितका जेवढा मोठा देश असतो त्याची अर्थव्यवस्था मोठी असते. भारताची लोकसंख्येच्या मानाने अर्थव्यवस्था मोठी आहे. पण अलीकडच्या काळामध्ये रुपयाचं जे अवमूल्यन झालं, कारण ही अर्थव्यवस्थेची आकडेवारी ही डॉलर्समध्ये मोजली जाते. म्हणजे आपल्या रुपयाची किंमत कमी झाली की डॉलरमध्ये आपली ताकद कमी होते. त्यामुळे एकेकाळी जो आपण 4थ्या क्रमांकावर होतो
पहिला अमेरिका, दुसरी चीन, तिसरी जपान, चौथी भारत आणि मग जर्मनी आणि मग इंग्लंड. त्यामध्ये आपण दोन टप्पे खाली गेलो. जर्मनी पुन्हा वर गेले, इंग्लंड पुन्हा वर गेले, त्या खाली आलो. पण एकूण आकार तुमच्या अर्थव्यवस्थेचं किती हे महत्वाचं नाही. महत्वाचं काय तर लोक समृद्ध आहेत का, ते मोजण्याचं मोजमाप काय असतं तर दरडोई GDP. म्हणजे प्रत्येक देशातला व्यक्ती सरासरी किती उत्पन्न तयार करतो, किती वस्तू तयार करतो, किती सेवा तयार करतो, त्याला अर्थशास्त्रामध्ये GDP म्हणतात. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, सकल उत्पन्न, घरगुती उत्पन्न. तर ते जर प्रत्येक माणसाने जास्त उत्पन्न केलं तर आपलं ते आणखी समृद्ध होईल. उदाहरण द्यायचं झालं तर समजा एखाद्या नगरपालिकेचा सफाई कामगार त्याला किती पैसे मिळतात, 20, 25, 30, 40. पण तो जर AI मध्ये PhD असला एखादा व्यक्ती तर इस्रायलसारख्या देशामध्ये त्याला 80 लाख महिना वर्षाला पगार, 60 लाख पगार. आता भारतातला सत्या नडेला नाव ऐकले, मायक्रोसॉफ्ट कंपनीचा प्रमुख भारतातला इथे शिकला. गुगलचं जर काय नाव तो आपला सुंदर पिचे. पगार किती आहे त्यांचे 200, 250, 700 कोटी रुपये वर्षाला पगार. तर त्यातले 30% ते कर देतात देशाला. एखाद्या माणसाला 100 कोटी पगार असतो, तो 30 कोटी भारत देशाला कर दिला इन्कम टॅक्स. पण इथला सफाई कामगार त्याला 30,000 रुपये पगार आहे. ऐकायला मिळत नाही, पण तो किती कर देतो तर बिडी काडीचा, सिगरेटचा, कपड्यावरचा GST असतो तो 5-50 रुपये देतो. त्याला जर तुम्ही शिकवलं असतं, त्याला जर उच्च शिक्षित केलं तर त्यानं सुद्धा 10 लाख 15 लाख रुपये पगार कमवला असता, देशाला समृद्ध केलं. म्हणून माणसं समृद्ध आहेत का, प्रत्येक माणसं किती कार्यक्षम आहे, किती त्यामध्ये संपत्ती तयार करतात देशामध्ये, यावर देश समृद्ध आहे किती कळतं. त्यामुळं आपण ते आपल्याकडे ते होत नाही. 80 कोटी लोकांना मला अन्न धान्य पुरवावं लागतं आणि तुम्ही समृद्धीच्या गोष्टी बोलताय. अच्छा, 6व्या क्रमावर केले दुर्दैवाची गोष्ट आहे. पण खरी गंमत काय आहे की दरडोई GDP किती आहे. नॉर्वेसारख्या देशाचं, स्वित्झर्लंडसारख्या देशाचं दरडोई GDP हे 1.25 लाख कोटी आहे. 1 लाख कोटी आहे, 80,000 कोटी आहे. भारताचं दरडोई GDP हे $2800 आहे. चीनचं 16,000 आहे. आपल्याला समृद्ध व्हायचं असेल तर चीनपर्यंत गेलं पाहिजे. 2800 1 लाख सोडा, 1.25 लाख सोडा, ते स्वप्नच आहे. आणि भारताचा जगामध्ये क्रमांक हा 6वा एकूण अर्थव्यवस्थेचा आहे. पण दरडोई GDP बाबतीमध्ये आपला भारताचा 139वा क्रमांक आहे, 149वा क्रमांक आहे. जवळजवळ 150 देश आपल्यापेक्षा जास्त समृद्ध आहेत. भारत सरकारच्याकडे आहेत, भांडण आहेत. कसल्या गप्पा मारताय. बाबा, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाने अल्टिमेटम दिला आहे जंक फूड लेबल. बाबा, जंक फूड लेबल प्रकरण जे आहे, जंक फूड बरं. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला अल्टिमेटम दिला आहे. आपल्या महाराष्ट्रात काहीतरी हालचाल झाली. काय झालं, कंपन्यांनी कोका कोला, पेप्सी कोला असं ते नुसतं पाण्याने साखर असतं आणि त्यात काहीतरी वास याला सुगंध टाकलेला असतो आणि कॅफीन नावाचं एक नशा करणारा द्रव्य टाकलेलं असतं. नुसतं पाणी असतं आणि बाटली कडून मिळते. मला मी काय पेत नाही, मी अजिबात कोका कोलाला हात लावत नाही. अगदी हे सांगतो तुम्हाला सगळ्यांसमोर की शीतपेय ज्याला म्हणतात कार्बोनेटेड ड्रिंक, मी पेच मला त्याची किंमत नाही. पण त्यामध्ये 90% पाणी, 10% साखर, राहिलेला थोडा अंश कलर, रंग आणि कॅफीन असतं. ते हे विकतात लोक, जाहिराती करून, मोठे मोठे जाहिराती करून विकतात. पुरं नादाला लागतात. आज मी 5 बाटल्या पेल्या, 10 बाटल्या पेल्या, हॅमबर्गर आहे, तळलेला बटाटा आहे, त्याला फ्रेंच फ्राय म्हणतात. असे सगळे जंक फूडचे प्रकार आहेत. राज्यात पण काही रेट चालू आहेत त्या संदर्भात. राज्यात पण रेट चालू आहेत सध्या. राज्यामध्ये हॉटेल सील करण्याचे रेट चालू आहेत. नाही, राज्यामध्ये शाळेचे जवळ नसावं असेल तर काहीतरी कायदा केलं चांगली गोष्ट आहे, केलं पाहिजे. पण ते त्याचबरोबर पौष्टिक अन्न उपलब्ध झालं पाहिजे. लोकांना तुम्ही खायचं राहणार नाही. मुलांना आपण चविष्ट पौष्टिक भोजन दिलं पाहिजे.
आपली उसळ आहे की अगदी आपण मिसळ खातो किंवा काय म्हणतात त्याला, पावभाजी विकत ती चांगली आहे. तर अशा पर्याय दिले पाहिजे. आणि मग पिझ्झा असेल, फ्रेंच फ्राईज असतील, हॅम्बर्गर असेल, हे कमी केलं पाहिजे. अमेरिकेतून जे आणलेले वडेट्टीवारांनी पंकजा मुंडेंना ऑफर केली होती की तुम्ही काँग्रेसमध्ये या, तुम्हाला मुख्यमंत्री करू. तर ती मला माहीत नाही काय त्यांनी केली, मी ऐकून आहे. पण एक गोष्ट आता तुम्ही प्रश्न विचारल्यावर सांगतो मी. त्यांच्या पिताजींना आम्ही काँग्रेसमध्ये घ्यायचा प्रयत्न केला. मी मुख्यमंत्री असतो गोपीनाथ मुंडे. गोपीनाथ. ओके. आमचं सगळं ठरलं. सोनिया गांधींची परवानगी घेतली. त्यांनी माझ्याकडे मत मागितलं की मला राजीनामा द्यावा लागेल मला खासदारकीचा, मला मंत्री करा, कारण मला निवडणूक लढावी लागेल. आणि दोघं म्हणजे भाजपची नागपूरची दोघं आहेत, ती मला काही निवडून देणार नाही. तिथं त्यावेळेला जातीवादाचा विषय होता तिथं. म्हटलं मला मंत्री करा. त्यांनी जे बोललं त्यांनी म्हटलं काय हरकत नाही. म्हटलं कॅबिनेट मंत्री ते एकदम शक्य होईल कारण माहिती, पण राज्यमंत्री स्वतंत्रपणे करता येईल. आमचं सगळं ठरलं. ते गुप्तपणे आले. मी महाराष्ट्र सदनाला राहता एका हॉटेलमध्ये राहिलो, कोणाला कळू दिलं. त्यावेळेला माणिकराव ठाकरे अध्यक्ष होते. आमचं सगळं ठरलं. रात्री गुप्त 2 वाजता बैठक झाल्या अहमद पटेलच्या आमच्या. मॅडमची परवानगी घेतली. आणि ते त्यावेळेला भाजपचे विरोधी पक्षाचे उपनेते होते, मोठ्या पदावर. पण अत्यंत अस्वस्थ होते. त्यांनी काय काय सांगितलं मला ते काय बोलणार नाही. ते म्हटले मला हे दोघं मला निवडून दिसणार नाही. कोण नागपूरमध्ये, म्हणून म्हटलं मला काहीतरी पद द्या. तर मी म्हटलं ठीक आहे. मी तेव्हा पंतप्रधान कार्यालयाचं राज्यमंत्री आधी होतो, नंतर मुख्यमंत्री. हे मुख्यमंत्री असतात झालं. मी नंतर मनमोहन सिंग यांना भेटायला गेलो. तर माझी आयुष्यातली राजकीय सर्वात मोठी चूक झाली. मी पंतप्रधान न विचारता सोनिया गांधींना विचारून हो म्हणे चला भेट. प्रधानमंत्र्यांना बोलवलं. म्हणजे तू हे परस्पर त्यांना आश्वासन दिले का? लगेच लक्षात आलं. म्हटलं हो मी मॅडमला विचारलं तुम्हाला विचार चुकत झाली. तर म्हणले एका भाजपच्या सत्ताधारी विरोधी पक्ष गटनेत्याला आपल्या पक्षात घेऊन त्याला मंत्री केलं, ती लाच दिल्यासारखी मी बिलकुल करणार नाही. पहिल्यांदा ते माझ्यावर रागवलं. मला डोक्याला मी हात लावला. म्हणजे काय खूप मोठी चूक. आणि मग नंतर आलो म्हटलं काय पार घ्यायचं मार्गच नाही ना, विचारायला पाहिजे कुठे चूक झाली. शेवटी मंत्रिमंडळ करायला अधिकार कोणाला असतो. सोनिया गांधींनी मान्यता दिली ठीक आहे, पण शेवटी मंत्रिमंडळ ते करतात. मी काय बोलावं, मी कुठे लपवतो मला कळत नाही. आलो आणि शेवटी सांगितलं सॉरी कशी करू. तुम्ही बाबा म्हणजे बाबा खूप मोठा तुम्ही आता एक मोठी बातमी झाली सगळी. खूप मोठा उपक्रम पण तुम्ही केलाय. आणि एकच मला वाक्य बोलून ते माझ्या आयुष्यात विसरलं. मला म्हटले तुम्ही माझा राजकीय खून केला. तुम्ही माझा राजकीय खून केला. वस्तुस्थिती होती. तुम्ही बोलू नाही काय बोललो काही ठिकाणी. मी वस्तुस्थिती पंकजा ताईंचं नाव काढून तुम्ही खूप मोठा उपस्फोट केलाय. त्याच अनुषंगानं पंकजा मुंडेंची काही शक्यता वाटते? मला माहित नाही. नाही बाबा या बाबतीत सोनिया गांधींचं तुम्हाला ग्रीन सिग्नल असताना पंतप्रधानांनी नकार दिला. म्हणजे पक्षात पंतप्रधानांना तुमच्या किंमत होते. वारंवार असं बोलत होतं की सोनिया गांधींचं ऐकलं जातं. पक्षात घ्यायला सोनिया गांधींनी मान्यता दिली. पक्षप्रमुख. मंत्रिमंडळ करायचा अधिकार पंतप्रधान. हा म्हणजे त्या पदाचा भाग पंतप्रधानांचा असं होता. नाही वरून आम्ही म्हणजे मला तो प्रसंग सांगावा युवकांना खूप मोठा उपस्फोट आहे. मोठी गोष्ट. मला इतकं मेल्यासारखं झालं की आपण काय केलं. आता स्वाभाविक होतं मला विचारलं पाहिजे. माझे बॉस होते म्हणजे आधी होते, आता मी मुख्यमंत्री. विचारलं पाहिजे की असं करूया का. तिथंच नाही म्हटलं तर विषय संपला. राज्यात महायुती सरकारने 30,000 पेक्षा जास्त शिक्षक भरतीची घोषणा केली. जम्बो शिक्षक भरती. आणि बघा शिक्षक भरतीचा तुम्ही विषय काढला. UPA सरकारनं 2009ला राईट टू इन्फॉर्मेशन सक्तीच्या शिक्षणाचा आम्ही कायदा केला दिल्लीला असताना. नंतर त्यावेळेला आम्ही काही सूत्र केली की शिक्षणाचा दर्जा वाढला पाहिजे. शिक्षण व्यवस्था जी आहे ती विद्यार्थ्यांच्या करता, शिक्षकाचा नाही. शिक्षकाचा 1,00,000-1.5 लाख आहे, विद्यार्थी 1.5 कोटी आहे. आपण खर्च कोणाकरता करतोय? विद्यार्थ्यांचा करतोय, आपल्या मुलांच्या करता करतोय का शिक्षकांना चांगली बदली मिळावी म्हणून करतोय? तर त्याकरता आम्ही केंद्र सरकारच्या सूचनेनुसार TET परीक्षा आहे. म्हणजे शिक्षकाची अर्हता आहे का, किमान अर्हता आहे का, नंतर त्याचं लक्ष देऊ. अर्हता आहे का, त्याला अर्हता परीक्षेला टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट असणार. TET
आणि त्यामध्ये मी काय म्हटले की आता आधीच बरेचसे शिक्षक नोकरीला आहेत, त्यांचं काय करायचं. तर आम्ही चर्चा केली, पण मी सांगितलं की 5 वर्ष द्यायचं ना, त्यांनी 5 वर्षामध्ये ती आता परीक्षा पास झालं पाहिजे. यात काय चूक होतं का, कुणाकरता होतं, विद्यार्थ्यांचं करतो. पुढचं सरकार आलं काहीतरी म्हणत 2011 अजूनही जी आर चालू होतं. नवीन सरकार आलं, टीचरचे शिक्षकांची संघटना फार मोठी आहे. अधिवेशन मुख्यमंत्र्यांचं मंत्र्यांची घेतात खूप गर्दी कळवलं, त्यामुळे त्यांचं चालतं बरंच. म्हणजे ढकलत गेली. मग ठीक आहे, आणखी 2 वर्ष वाढवली, आणखी 2. आज महाराष्ट्रामध्ये फक्त 23% शिक्षक TET उत्तीर्ण झालेले आहेत, ज्याला केंद्र सरकारने राज्य सरकारने किमान अर्हता ठरवली होती. अर्हता पास झालेले फक्त 23% शिक्षक आहेत. आपल्या शिक्षणाचा खेळखंड बोलण्याचं काय म्हणतात. त्यामुळे TET पास झालेल्या शिक्षकातून तुम्ही सिलेक्शन केलं पाहिजे. आणि जर सरकारनं घ्यायची घोषणा केली चांगली गोष्ट आहे. एकही पद शिक्षकाचं रिक्त नसलं पाहिजे, घ्या प्रामाणिकपणे. आणि TET करायची सक्ती शिक्षकांची करा. काही तुम्ही त्याची चर्चा करा, आणखी वेळ द्या. आता मला वाटतं काहीतरी 2027 का 28 पर्यंत मिळतं. विद्यार्थ्यांचं वाटलं होतं किमान नाही तर शिक्षक असावेत का नसावेत, तेवढं साधा प्रश्न आहे. बाबा तुम्ही मगाशी कराड दक्षिणच्या दुबार मतदानावर बोललात. अतुल भोसलेंनी असा आरोप केला होता की अतुल भोसलेंनी आरोप असा केला होता की तुमच्या कुटुंबात 9 जणांची दुबार मतदान आहे. चुकीचं असेल तर कसं होतं, काही ठिकाणी काय होतं की आम्ही 2 ठिकाणी राहतो. आणि ह्याच्यावर फडणवीसांनी मुंबईत प्रतिक्रिया पण दिली होती. पण मी काय म्हटलंय की कराड मतदारसंघामध्ये 56,000 दुबार आहे. आमच्या घरातले कोण तर ते चुकीचं आहे. तुम्ही दुबार मध्ये केली, वाळव्यातली लेटर करायची, लेटरची चोऱ्यातली, पेरल्यातली. ते चुकीचं आहे. यामध्ये चुकीचं आहे का दुबार असतं योग्य आहे का मला सांगा. देवेंद्र फडणवीस सांगा की त्यांच्या मतदारसंघात किती दुबार होते. तुमचं जेव्हा 2024चा लोकसभेमध्ये दारुण पराभव झाला तेव्हा तुम्ही खडबडून जागे झाला. अमित शहा नागपूरला गेले, भाजपच्या अधिवेशनात बोलले की 10% मतं वाढवा. कशी वाढणार मतं? आभाळाचं मागचं पडणार आहे. मतं वाढवायला फक्त दुबार तिबार चौघात करा. मला आमच्या स्टाफ तुम्हाला नाव एका माणसाचं आपल्या मतदारसंघामध्ये 15 ठिकाणी नाव आहे. स्वतःचं नाव, वडिलाचं नाव आणि आडनाव 15 ठिकाणी. ती 15 वेगळी माणसं आहेत, ते एक माणसं आहेत. निवडणूक आयोगाने ठरवलं पाहिजे. पण जिल्हाधिकारी मी धन्यवाद देतो, तुम्ही म्हणतो आपण काही 48,000 नावं कमी केली. 48 आपण एकूण 54,000 नावं दिली होती दुबारची लिस्ट. त्यातली एका नावाची व्यक्ती अशी 5,000 निघाली. म्हणजे 2 एका नावाची 2 भेट. 2 एकडे म्हणजे नामदेव पाटील वारंजित पण आहे, कराडमध्ये पण आहे. आणि 48,964 मध्ये दुबार आहे किंवा मयत त्यातली 6,700 आहे. म्हणजे आता त्यांनी 36,105 मध्ये हे डिलीट केलं. त्यातली मयत 6,700 आणि बाकीची दुबार किंवा दुसऱ्या तालुक्यातली या तालुक्यात अशी. आणि 12,964 मध्ये जे आहेत ते सापडत नाहीत. म्हणजे त्यांचा ट्रेसच लागत नाही. सॉफ्टवेअरला सुद्धा ते कुठे आहेत दिसत नाही. तर त्याच्यामध्ये बरेचसं असं आहे की कृष्णा हॉस्पिटलचे विद्यार्थ्यांची आधार कार्ड घेऊन त्यांनी ती दुबारमध्ये केलेली आहे. आणि ते विद्यार्थी काही SIR सामोरे येत नाहीत किंवा सापडत नाही. आता ते 36,105 अधिकृत प्रांत साहेबांनी 7 तारखेच्या मिटिंगला कमी केलं. तर 17 तारखेला फायनल होणार आहे SIR. त्या 12,964 जे राहिल्या त्यातली काय 1,001 मतं सापडतील आणि बाकीची मग ते नोटीस वगैरे काढणार आहेत. अजून त्याला मुदत आहे ती 12,964 मध्ये काढायला. एकूण 48,000 मतं तरी आता 2,67,000 फायनली यादी झालेली आहे. एक्झॅक्टली मी तुम्हाला म्हणजे पत्र दिले ते तुम्हाला कॉपी पाठवले मी सांगतो तुम्हाला की माझ्या मतदारसंघामध्ये एकूण 3,15,420 मतदार होते 2024. त्यापैकी एकूण 21,232 लोकांची नावं 48,749 ठिकाणी. काही 17,000 लोकांची 2 आहेत, 2800 लोकांची 3 आहेत, 700 लोकांची 4 वेळा, एकाचं 15 वेळा, एकाचं 12 वेळेला, एकाचं 9 जणांचा 11, पुन्हा 8 जणांचं 9, असे सगळ्या तक्ता तुम्हाला दिले. ही डुप्लिकेट नाव आहे. त्यात बहुतेक लोकांनी दुबारा मतदान केलेलं आहे. नेल पॉलिश रिमोव्हर लावलं की ती शाही पुसली जाते. दोघं शाही होते. शाहीच्या वेळी तिने आता ते
पेड काहीतरी आणलं होतं ते झालं. आणि नंतर दुसरं मी जे केले आणि हे बाकीच्या मतदारसंघाचं पाहिलं तर दक्षिण कराड आणि उत्तर कराडचे सामायिक मत आहे 6052. उत्तरमध्ये नाव आहे ते दक्षिणमध्ये तेच नाव आहे. नंतर इस्लामपूरमध्ये 6708. नंतर शिराळामध्ये 7976. तर पाटण विधानसभेमध्ये 41 आणि पलूस कडेगावमध्ये 2900 28,000 मतं शेजारच्या मतदारसंघातील दुबार. आता इस्लामपूर येडे बचित्रमध्ये करायचं तर ठरवायचं काही चालून गेलं तरी मग ती दुबारा केली लोकांनी सोयीप्रमाणे तिथं मतदान करायचं सोयीप्रमाणे इथं करायचं. मग तुम्ही त्याचा पटला बसलेला आहे. तर दुसरं काय सांगायचं मला 2019 पैकी जास्त मतं पडली. मला 92,000 मध्ये 19 होती 1 लाख झाली. मला मतं पडली म्हणजे माझी काय अँटी इन्कममध्ये होती का मी काही काम केलं नाही. पण विरोधकांची एवढी वाढली ह्याच्यापुढे काय करायचं. सातारा जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त कराड दक्षिणमध्ये दुबार मतं सापडली. 30,000च्या पुढं जिल्ह्यात तालुक्यात कुठं मतं निघाली नाही. आता कराड उत्तरमध्ये 27,000 निघाली. तशी जिल्ह्यात कुठं सुद्धा एवढी दुबार मतं कराड दक्षिण एवढी निघाली नाही. आणि लोकसभेनंतर अचानकच मतं वाढ झाली. आम्ही लोकसभेनंतर ज्या वेळेला आमच्या वारुंजीमध्ये 3,600 मतदान होतं, लोकसभेनंतर 3,950 झालं. त्याच्यावर मी ऑब्जेक्शन घेतलं 350 मतावरती. तर ते कमी न होता एकदम 4,200 झाली. म्हणजे निवडणुकी अगोदर 2-4 दिवस याद्या आल्या. कुठलेही हरकत ऑब्जेक्शन आम्ही ज्या वेळेला दिलं प्रांत साहेबांना त्यावेळेला त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही. आणि जशीच तशी मतं घेऊन ते विधानसभेची निवडणूक पार पाडली. आणि विशेष म्हणजे त्या ॲपचा गलत वापर केला. म्हणजे निवडणुकीचं ॲप असं होतं की आम्हाला जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळेला कळलं की आमच्या अपार्टमेंटमध्ये पाटण तालुक्यातले काही मतदार आहेत. त्यांना म्हणलं की तुमची मतं कमी करा तिकडची, तुम्ही इथं मतं लावा, मी जिल्हा परिषद उभं राहणार आहे. तर ते ठीक आहे म्हटले. त्यावेळेला आम्ही अंगणवाडी सेवकाच्याकडून ॲप घेतलं. पण त्या ॲपनं विचारलं नाही की ते पाटण तालुक्यातली मतं कमी करायची. म्हणजे ती न कमी होता जशी तशी लागली. पण ती काही यादीत आली नाही. म्हणजे असं यांनी हॉस्पिटलचा स्टाफ वापरून लोकसभेनंतर प्रत्येक गावोगावी फिरून अशी दुबार मतं इतर तालुक्यातली किंवा तालुक्यातल्या तालुक्यात दुबार मतं लावून ही निवडणूक जिंकली. हीच मुवमेंट हेच आंदोलन राहुल गांधींनी केलं होतं वोट चोरीचं. पण उत्तरेत काय झालं की विशिष्ट धर्माची जातीची मतं वगळली गेली जी बहुतेक काँग्रेसला मतं देतात. इथं आपल्याकडे दुबार मतदान आपल्या त्यांच्या विश्वासातल्या माणसाच्या नावाने दुबार मतदान केलं. ही जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. निवडणूक आयोगाच्या सक्रिय सहभागामुळं निवडणुकीचा निकाल होता. कराड शहरामध्ये आता एक चर्चेचा विषय असा आहे, यशवंतराव चव्हाण समाधीला लागून एक नेकलेस रोड होणार आहे. कराड शहरामध्ये समाधीला लागून एक 20-30 फुटा अंतरावर नेकलेस रोड होणार आहे. त्यावरून नगर परिषदेमध्ये भाजप आणि विरोधकांच्यात जरा थोडं संघर्ष चालू आहे. पण नेकलेस रोड समाधी त्या परिसरामध्ये होण्याचा विरोध पण आहे आणि समर्थन पण आहे. तुमचं त्याबद्दल मत मी काहीतरी माहिती घेतलेली नाही. आम्ही जे केलं होतं आणि मी जी गॅबियन वॉल केली होती कोयना पुलापासून इथपर्यंत, तिथं मला रस्ता करायचा होता वॉकवे. चौपाटीसारख्या रस्त्याने चालत जायचं. ते प्रोजेक्ट काही पूर्ण होऊ शकलं. ते केलं पाहिजे माझी मागणी. मी समाजाला रिंग रोड करा वगैरे मला काही माहिती नाही. नेकलेस रोडची मागणी, नेकलेस रोड रिंग रोड हायवे नदीच्या बाजूने मला बघावं लागेल. दॅट इज नेकलेस रोड, नॉट रिंग रोड. बरं, ते पर्यावरण पूरक आहे का नाही ते बघावं लागेल. मी काही माहिती घेतली आहे त्यामुळे त्या काही बोलणार नाही. पण मला अजून वाटतं की जो कोयना पुलापासून कृष्णा पुलापर्यंतचा जो नदीच्या कडेने रस्ता झाला पाहिजे, जसं पॅरिस लंडनमध्ये आहे तशी ती कल्पना होती. पण मी काम केलं पुढचं काही झालं ते पत्र दिलं झालं नाही. बाबा शरद पवारांची भाजपबरोबर जवळीक वाढते का? मला काय बघा, हे आमचे मित्रपक्ष आहेत. आमच्या महाविकास आघाडीचे ते ज्येष्ठ घटक आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाचं काय चाललं मला काही सांगता येणार नाही. आता बैठका होणं मध्यंतरी मलाही प्रेसने विचारले की त्यांच्या खासदारांच्या बैठका झाल्या. आता खासदारांना स्वाभाविक वाटतं की आपली कामं झाली पाहिजे. कामं प्रत्येकाची असतात.
आणि विरोधातल्या लोकांची कामं करत नाही मुद्दाम. कालच एक प्रकार घडला. मला एका आमदारांनी काल सांगितलं की स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तू भाजपमध्ये तुझी कामं करतो सर, तुला अडचण असेल तर सोडतो तू भाजप. ते विरोधी पक्ष संपवायला त्यांचं चाललेलं आहे. आणि त्यामुळं खासदारांची काही कामं असली तर सुप्रियाताई त्याला घेऊन पंतप्रधान भेटले. ते खासदार आहेत ते पंतप्रधानांना भेटलं ते काही गैर असं मला वाटत नाही. आणि बाकीचं काय अंतर्गत चालत असेल ते जाहीर करायचं कारण नाही, ते गुप्त बैठक घोषित करतो. पण एकच मी सांगतो यावेळी पुन्हा पुनर्विचार करतो की आमचे जे काही जुने सहकारी होते जे आज भाजपचे मंत्री आहेत किंवा उच्च पदावर आहेत भाजपच्या आज जवळ आहेत आपले कधी कधी भेटतात बोलतात. ते सांगतात ना की एक आम्ही फोडला पक्ष म्हणजे ऑपरेशन टायगर, तर दुसरं राहिलं ते सुद्धा बघा म्हणजे काय होतं ते. आता खरं काय म्हणून मी त्यावेळेस बोललो होतो की सावध असा तुमच्या पक्षामध्ये खासदारांची अस्वस्थता मला वाटते असं मला ऐकायला मिळतं. ते खरं असल्यामुळे ती भेटली असते, भेटीमध्ये काही चुकीचं नाही. मनोज जरांगेंनी आणि आता जोपर्यंत ते आमच्या सहकार्यात ते आमच्या पक्षात तेच नेते आहेत. पुढं काय झालं तर बघू. मनोज जरांगेंनी आता पश्चिम महाराष्ट्र दौरा केला. तुम्हाला मराठा आरक्षणाबद्दल भरपूर माहिती आहे तुम्ही. तर जो जात पडताळणीचं बावनकुळेने शिफारस केलेली होती तशी शिफारस करता येते का? त्यावरून सध्या टीका केली जाते बावनकुळेंवर आणि बावनकुळे टार्गेट जायचं. पण मी जे काही डिटेलमध्ये की जी वगैरे पाहिलेलं नाही. मला एवढाच प्रश्न विचारायचा की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जरांगेंनी मोर्चा काढला होता तो थांबला. त्याची काहीतरी चर्चा झाली, काय आश्वासन दिली, त्याची समाधान झालं. त्या आश्वासनाचं काय झालं ते जाहीर केलं पाहिजे की पूर्तता झाली का नाही झाली. सरकार बदलले त्यामुळं भाजपच्या नेत्यांना मराठा समाजामध्ये ओबीसीमध्ये तेढ व्हायचं नव्हतं. एकाने एकीकडे जाऊन एकाने आणखी असे ते करू नये. कारण महाराष्ट्राची परंपरा आहे की छत्रपती शाहू महाराजांची परंपरा आहे. आपण त्या सगळ्या बहुजन समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस नेहमीच ते करत होतं. त्यामुळे कोणी जरी आमच्यातलं जरी कोणी असेल की ते तेढ निर्माण करायचा प्रयत्न तो करू नये आणि भाजपने निश्चितच करू. मला एक विषय फक्त